नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे ओझर तुलिप यांच्या फ्लोरिकल्चरच्या फार्मवरती. तर आपण इथे एक 10-15 दिवसांपूर्वी सुपीक सॉईलचं डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं आणि आज आपण त्यांचा फीडबॅक घ्यायसाठी आलेलो आहे. तर पुढची माहिती आपण बोडके साहेबांकडून करून घेऊ. नमस्कार. आपण इथं हा प्लॉट बघू शकतो आपण. तर हा लागवड केल्यानंतर 4-5 दिवसानंतर याला आपण पर एकर 1 लिटर या पद्धतीने आपण याला ड्रीपमधून दिलं होतं औषध. तर आता हा प्लॉटची तुम्ही ग्रोथ बघू शकता. पानाची साईज आहे, पानाची जाडी आहे. मुळात याचं जर खाली बघितलं आपण तर याची जी व्हाईट रूट आहे हेच बऱ्यापैकी जमिनीत खोलवर गेले आणि ही माती तुम्ही बघू शकता इथं. तर आपण हे असं उकरलं तर ही बऱ्यापैकी माती जी आहे एकदम मोकळी झालेली आहे. आणि अजून जर खोल बघितलं तर आपली गांडुळांची संख्यासुद्धा आपल्याला बघायला मिळते चांगली. आणि पूर्ण जर झाडावर बघितलं तर हे पानांची जाडी, थिकनेस, याच्यावर जे मस्त ग्रीनरी आलेली ही चांगली आणि काडीची हाईट पण चांगली झाली. याच्याच तुलनेत आम्ही त्या भाऊचा प्लॉट आहे त्या प्लॉटला पण दिलेलं नाही औषध. तर आपला रेग्युलरचा प्लॉट आहे, आपली रेग्युलर प्रॅक्टिस असते. तर इथं लगेच दिसेल तुम्हाला इथं हाईट झालेली नाही त्याच्या तुलनेत. या पानांची जाडी बघू शकतो आपण, पातळ आहे, तिकडे जशी जाड आहे आणि पानांची संख्या कमी आहे आणि हाईट पण कमी आहे. मुळात इकडची जी सॉईल आहे ही जरा कडकच आहे, कारण तिकडे ते औषध दिल्यामुळं भुसभुशीत झाली आणि याची मुळात व्हाईट रूटच वाढल्या नसल्यामुळे याची वरची जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती झालेली दिसत नाही आपल्याला. तर हे चांगलंच वाटलं मला हे. आणि एकंदरीत साहेब तुम्हाला काय वाटतं आमच्या सुपीक सॉईलच्या प्रोडक्टविषयी काय वाटतं तुम्हाला? आता आमच्यावाला जो आहे ऑर्गॅनिकच प्लॉट आहे, त्याच्यात आम्हाला हे अजून ऑर्गॅनिक औषध मिळाल्यामुळं आम्हाला एक शस्त्र मिळालं आणि त्याचं आम्हाला नक्कीच इथं या प्लॉट जर बघताना जर बघितलं तर हे वापरणं योग्यच आहे आणि त्याचा आम्हाला आमच्या ग्रोथसाठी चांगला फायदा होईल. नक्कीच. आणि सर, माझं असं म्हणणं होतं की तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना जे काही ऑर्गॅनिकमध्ये काम आहे किंवा जे ऑर्गॅनिककडे वळायचा प्रयत्न करताय त्यांना तुम्ही रिकमेंड कराल का आमच्याकडून? हो, नक्कीच. म्हणजे लाईव्ह जर बघायला गेलं तर आता या झाडाची हाईट आणि तुमचं दिलेल्या प्रोडक्टचं झाडाची ग्रोथ आहे तर याच्यात बराचसा फरक आहे. म्हणजे लगेच इकडचा प्लॉटपेक्षा तिकडचं 50% ग्रोथ चांगली दिसतेच आपल्याला आणि शेतकऱ्यांना पण रिझल्ट पाहिजे. असा रिझल्ट मिळाला तर कोण नाही म्हणणार आहे. तर शेतकऱ्यांनी नक्कीच घ्यावं. त्यांनी त्यांच्यावाली जी काही तुम्ही प्राईस टाकणार आहे त्याच्या नक्कीच इनपुट तुम्हाला बाहेर आउटपुट पडणारच आहे. ओके, ठीक, धन्यवाद.